सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। हा ॲक्च्युली कुठलीही त्याची वैयक्तिक अडचण नाही किंवा आमच्या ओढ्याची सुद्धा कुठली अडचण नाही। ज्या ओढ्यातून व्यवस्थित आता बसलेले आहे, तर हे फक्त वैयक्तिक सेवे दाव्यातनं यांचं काम चालू आहे। तिथं बसायचं, जिल्हाधिकारी किंवा मग नगरपालिकेकडे बसायचं आणि काहीतरी अर्ज करायचे, खोटे नाटे लिहायचे। नगरपालिकेच्या आणि ग्रामीणच्या मध्ये असणारा हा ओढा, पूर्वी हा ओढा नगरपालिकेत नव्हता। त्यावेळी म्हणजे 25 ते 30 वर्षापासून आम्ही ज्या वेळेला शेती करायचो त्यावेळेला काय आम्ही तिथनं जाण्या येण्यासाठी जे काही छोटे मोठे पूल बनवले, त्याचं काय म्हणणं आहे? त्याचं म्हणणं आहे की ते पूलच पाडा आणि या बाबतीत पूल पाडलं काय त्याचं काय होणार आहे, ते आमचं नुकसान करायची इच्छा। त्याचं काय म्हणणं आहे होणार आहे? ओढे मोकळा श्वास घेतील। चीफ ऑफिसरचं काय म्हणणं आहे? चीफ ऑफिसरने आम्ही भेटलो त्यावेळेला आम्ही सांगितलं की जरी त्यांनी नोटीस दिली होती सुद्धा ते म्हणले आम्ही काही ते काढणार वर्षापूर्वीचे, फक्त तुम्ही ती स्वच्छ करून घ्या। त्या पद्धतीने आम्ही सगळे ओढे स्वच्छ केलं नगरपालिकेच्या माध्यमातून, वैयक्तिक आपण सुद्धा। त्यामुळं या त्याचं जे प्रश्न असा आहे की त्याचं म्हणणं आहे की हे सगळे ओढ्यांवर अतिक्रमण झाले आणि काय बांधकाम झाले, फक्त पूल हा विषय नसेल, ओढ्यावरची बांधकामं निघाली सर, पूर्वीच निघाली। आणि आता काय करा म्हणतो? आता म्हणतो ते पूल जे जाण्या येण्याचे जे मार्ग आहेत ना ते काढा म्हणतो। काढणार चीफ ऑफिसर नाही, पण आमचंही म्हणणं आपल्यापर्यंत द्यावं याच्यासाठी, म्हणजे किंवा आमची वस्तुस्थिती आम्हीच नाही तर त्याच्या एकट्याच मग ते फोटोग्राफी काढायचं, टीव्हीवर बोलायचं, ह्याने अतिक्रमण केलंय, तिथं अमुक केलंय, हे मानसिक त्रास होतो। ही वयोवृद्ध माणसं आहेत बरीचशी, 100 कोटी माणसं, त्यातल्या एक जवळपास 100 कोटी माणसाकडे फोन आहे, प्रत्येकाकडे 2 GB डाटा आहे। राईट, 200 कोटी डाटा दररोज। साताऱ्यात कमीत कमी 2-2.5 लाख लोक आहेत, त्यातली 2-2.5 लाख लोकांची 5 लाख GB डाटा आहे, त्यात त्याची 5 मिनिटाची बाईट काही जास्त झाली का? नाही, पण ते गावात प्रचार करणे, प्रसार करणे लोकांच्या बद्दल, आणि ह्याच्यात वैयक्तिक हे काय माझं लगीनच मोडणं अमुक तमुक असल्या काहीतरी गोष्टी सांगायला लागल्या। आता कुणी मोडलं ते आपल्याला माहिती नसतं, पण ते असल्या गोष्टी काढून जर तुम्ही वैयक्तिक हे येत असाल तर त्याला कारण। आणि सर त्याच्यात म्हणजे पूर्वीच्या वेळेला तो आंदोलनाला बसला होता ना, त्यावेळेलाच आम्ही मुख्याधिकारी साहेबांना दिलेलं निवेदन आहे, त्यावेळेस सुद्धा कलेक्टर साहेबांना त्याची कॉपी दिलेली होती। आणि त्याच्यात आम्ही म्हटलं की आपण त्या सविस्तर त्या भागाचे आमचे नगरसेवक शेखर मोरे पाटील हे स्टँडिंग, तर असे जे काही एक नगरसेवक तिथले तुमचे सरकारी अधिकारी तुम्ही येऊन पाहणी करा। प्रचंड प्रमाणात त्यातली जी दुरुस्ती केली ती दुरुस्ती करणारे आम्ही आहोत। म्हणजे 2000 साली श्रीमंत छत्रपती शाहू राजांच्या माध्यमातून मी तो पूल तयार केला, रिटेनिंग वॉल तयार केली आणि पालवी हॉटेलपासून ते महादेव मंदिरापर्यंतचा रस्ता जवळपास 3.5 लाखात बनवला। गोडोली पालवी चौकापासून ते डोंगरापर्यंत खासदार लक्ष्मणराव तात्यांच्या माध्यमातून 6.5 लाखाचं काम, म्हणजे तिथनं चालता येत नव्हतं, ते सगळे दुरुस्ती सुधारणा मी केल्या। त्या पालवी चौकात एवढी गंदगी असायची, डुकरं कुत्री मांजरे ह्यांचं हे असायचं, तर ते सगळं स्वच्छ करून आज एक सुशोभित चौक आम्ही तिथं करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि आहे वस्तुस्थिती, हा जर खड्डे काढायचे तिथं पाडलं तर ते पुन्हा कुत्रे मांजरे आणि डुकरं त्यात येणार। अशा प्रकारे आपणाला विनंती करण्यासाठी आम्ही आलोय, आमचं त्याच्याशी वैयक्तिक काही भांडण नाही। असं सांगितलंय की फक्त नॉमिनली म्हणजे वैयक्तिक नाव घ्यायचं तिथं मी त्याला हे वाटते, नाव नाही, त्याच्यावर आपण सविस्तर अहवाल योगा करताना हो हो कशा टेन्शन घेतलंय रवी पवारांचे कार्यकर्ते त्यांचा सुद्धा फार सहभाग असतो। गोडोलीतील ग्रामस्थ, पालवी चौकात राहणारे सर्व आम्ही ग्रामस्थ या ठिकाणी जिल्हाधिकारी या साहेबांना आमच्या काही अडचणी आणि आमच्या विरुद्ध खोटे नाटे प्रचार करून वैयक्तिक हेवे दाव्यातून श्री अजय पार्टे
वारंवार लोकांना ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रकार, किंवा तुम्हाला मी बसतो आता उपोषणाला बसतो आणि अशा पद्धतीनं प्रसिद्धी माध्यमात व्हिडिओग्राफी करायची, फोटो काढायची आणि खोटी गोष्ट खरी असल्याचे भासवण्याचा प्रकार जो चाललेला आहे, याला आळा घालण्यासाठी आम्ही सर्वजण ज्यांच्या विरुद्ध याचं म्हणणं आहे की बाबा ओढ्यावरचे पूल काढा वगैरे, की जे पुन्हा ओढ्यावरचे पूल जवळपास 30 ते 35 वर्षापूर्वी आम्ही येण्या जाण्यासाठी तयार केलेले आहे आणि ज्याच्यावर आता सध्या कुठलंही अतिक्रमण नाही, तरीसुद्धा त्या माणसाला का वाईट वाटतं आम्हाला माहीत नाही. आमचा वैयक्तिक त्याच्याशी कुठलाही वाद नाही, विवाद नाही, तरीसुद्धा विनाकारण या वयात आम्हाला त्रास देणे ही अत्यंत चुकीची आणि अयोग्य नसणारी ही पद्धत आहे. खऱ्या अर्थानं जर आपण त्या ठिकाणी जर पाहणी केली तर या ओढ्याचा उगम हा भैरवनाथाच्या महादेव मंदिरापाशी होतो आणि तिथून केवळ 500 मीटरवर असणारे हे पूल आहेत. सदरचे पूल हे भरपूर उंचीचे आणि पाणी जाण्यासाठी व्यवस्थित असणारे आहेत. सदरचा रस्ता 2000 साली आमदार अभयसिंहराजे भोसले यांच्या फंडातून आपण 3.5 लाख रुपये खर्च करून बांधला. त्यानंतर ज्या रस्त्यानं पूर्वी चालता येत नव्हते तो 6.5 लाख रुपये खर्च करून लक्ष्मण तात्यांच्या फंडातून आपण बांधला. त्या पालवी चौकाचं सुशोभीकरण किंवा पालवी चौकातील पूर्वीची लोकांना जर परिस्थिती माहीत असेल तर त्यांना निश्चित लक्षात येईल की इतक्या वाईट परिस्थितीत तो चौक होता. अक्षरशः त्यावेळेला डुकरांचं, कुत्र्यांचं आणि पशूंचं तिथं एवढा वावर जनावरांचा असायचा की त्यावेळेला पूर्वीच्या काळी महिलांना वगैरे सर्पदंशसुद्धा झाले. माझ्या स्वतःच्या आईला सर्पदंश झाला होता आणि अशा परिस्थितीत तिथली दुरुस्ती करण्यासाठी माझ्या सर्व पालवी मित्र समूहाच्या सर्व कार्यकर्त्यांनी फार परिश्रम घेतले आणि तो संपूर्ण ओढ्यावरचा तो रस्ता आपण बांधला, पालवी चौक सुशोभित केला. तरीसुद्धा या माणसाला वैयक्तिक देशातून त्याला काय वाटतं माहीत नाही, म्हणून तो उपोषणाला बसण्याची नाटकं करत असतो. याला प्रतिबंध म्हणून आपलीही भूमिका आपण कुठेतरी स्पष्ट करावी म्हणून मी आज आपणाला या पालवी चौक आणि तिथल्या ओढ्याच्या बाबतीत मी सविस्तर निवेदन करतो. धन्यवाद. पुढे निकाल जर चुकीचा काही निर्णय झाला तर आम्ही निकाल उपोषणाला बसण्यास तयार आहे. तरी प्रशासनानं अशा प्रवृत्तीच्या विरोधात योग्य कारवाई करावी एवढीच माझी विनंती प्रशासनावर आहे. आज गेली 20 वर्ष मला वाटतं बापोली पालवी चौकाचं सुशोभीकरण केलेलं आहे. माझ्या अंदाजे मी तर बघतोय, मला वाटतं गोडोळी तळाची जी पूरस्थिती निर्माण होते ती ॲक्च्युली पूरस्थिती कशामुळे होते, गोडोळी तळात जे काटकोरात पाणी शिरल्यामुळे होते. पण विनाकारण लोकलनी काय अजय पार्टी यांनी विनाकारण या बातमीचा विपर्यास करून त्या पुलामुळे पूरस्थिती निर्माण होते हा प्रशासनाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे प्रशासनाने त्या पुलाची शहानिशा करावी, आमच्याबरोबर पहिल्यांदा सर्वे करावं. जर खरंच जर आमच्या ह्याच्यावर जर पूरस्थिती निर्माण होत असेल तर आम्ही स्वतः तिथं पूल काढून घ्यायला तयार आहे. यावर प्रशासनाने यावं, गोडोळी तळाचा अंदाज बघावं, पूरस्थिती बघावी, काटकोरात कसं पाणी सोडलं कॅलो टाईप त्या हिशोबाने बघावं. व्यंकटराव मोरे, शेखर पाटील, आमचे पोपटराव मोरे, बाळूलाल आहे यांच्याबरोबर चर्चा करावी, माहिती घ्यावी प्रशासनाने. आणि जर चुकीची माहिती जर प्रशासनाला कोण देत असेल तर एक मला देखील रवी पवार एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मला मी आज बापूच्या पाठीशी मला ठाम राहणं गरजेचं आहे. कारण मी बापूच्या गेली 20 वर्ष बघतोय बापूने या पालवी चौकाच्या सुशोभीकरणासाठी काय केलं आहे, पूरस्थिती आली होती बापूने काय केलं आहे, कोणाकोणाला काय काय सल्ले दिले, पाणी कसं जावं हे जावं हे विनाकारण कोणी या बातमीचा विपर्यास करत असेल तर त्याला आम्ही आदर घडवल्याशिवाय राहणार नाही गोडोळी ग्रामस्थ. नमस्कार. आज आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलो होतो. गोडोलीतल्या जे बेकायदेशीर ओढ्यासंदर्भात जे तथाकथित समाजसेवक आहेत त्यांनी काही आमचे गोडोली गावातील शेतकरी असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असेल त्यांना वेटीस धरून नगरपालिकेत आणि जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या बाबतीत निवेदनं देऊन, खोटी निवेदन देऊन हे पूल काढण्यासंदर्भात निवेदन दिलेले आहे. आज आम्ही स्वतः कलेक्टर साहेबांना आज आमचं स्वतःचं निवेदन घेऊन आलेलं आहे. गोडोली भैरवनाथाचा जो ओढा आहे त्याची खरोखर लांबी आहे ते 500 मीटर आहे. आपल्या महादेव मंदिर ते पालवी हॉटेलपर्यंत या दरम्यान जे ओढ्याला जी पाणी येतं आहे
त्याचा संपूर्ण आता गेले 5 वर्षे मी त्या पूरस्थितीची संपूर्ण सखोल पाहणी केली आहे. एक काळंबीचा जो ओढा आहे पलीकडच्या बाजूला, त्या ओढ्याची रिटेनिंग वॉल पडल्यामुळं त्या ओढ्याचं पाणी पालवे हॉटेलच्या पाठीमागून ह्या ओढ्याला येते. दुसरी गोष्ट म्हणजे 16चा जो ओढा आहे, म्हणजे आत्ता जी सावित्री फुले गार्डन झालेलं आहे, तिथून ज्या पायपा बारक्या टाकलेल्या त्या ओढ्याचं पाणी ह्या भैरवनाथ ओढ्याला येऊन त्या ओढ्याची कॅपॅसिटी संपत आहे. त्यामुळं ही पूरस्थिती आत्ता आपल्याला दिसते. मुळातच ह्या दोन्ही ओढ्यांचं काम झाल्यानंतर ह्या ओढ्याला पाणीच राहणार आहे. पण पूर्वीचे जे आमच्या शेतकऱ्यांनी शिवारात जाण्यासाठी जे छोटे छोटे पूल बांधले होते, ते आत्ता ह्या तथाकथित समाजसेवकांना खटकू लागलेले की ह्याच्यात की बाबा आपण ह्यांना जर त्रास दिला आणि ह्या पुलाच्या संदर्भात निवेदन दिले तर यांना शेती शिवारात जाण्यासाठी मार्ग उपलब्ध राहणार नाही. आमचं म्हणणं एकच आहे की प्रशासनाने संपूर्ण पुलांची पाहणी करावी. ओढे स्वच्छ तर आम्ही आत्ता करून घेतलेले आहेत, पण ह्या अशी प्रवृत्ती वेळी जर ठेचली नाही तर असे तथाकथित समाजसेवक पावलोपावली उगवतील आणि समाजाला नाहक त्याचा त्रास होईल. याची समाजानं प्रशासनानं नोंद घ्यावी.